हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉईल मेकॅनिक्सचा जो परमेबिलिटीचा पार्ट ठीक आहे तो बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज द परमेबिलिटी, व्हॉट इज इट्स कन्सेप्ट, फॉर्म्युले अँड देन मेथड्स. ठीक आहे. तर परमेबिलिटी म्हणजे काय की एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये जर आपण बघितलं तर द क्वालिटी ऑर प्रॉपर्टी ऑफ सॉईल विच अलाउ द वॉटर टू पास थ्रू इट. ठीक आहे. सॉईलच्या पार्टिकल्समधून ज्यावेळेस वॉटर पास होतं तर त्याच पर्टिक्युलर क्वालिटीला परमिॲबिलिटी म्हणतो. ठीक आहे. त्यालाच आपण हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी पण म्हणतो. ठीक आहे. तर याच्यावर काही बेसिक कन्सेप्ट्स आणि त्यावर विचारलेले JEE लेवलमध्ये विचारलेले क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. तर या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की परमिॲबिलिटी जी आहे ती सॉईलची ती सॉईलच्या कॅटेगरीजवरून व्हॅरी होते. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही इथं बघा ग्रॅव्हल. ठीक आहे. तर ग्रॅव्हलमध्ये ही जी डेप्थ आहे ही जास्त आहे. म्हणजे काय तर परमिॲबिलिटी ही जास्त आहे, कारण ग्रॅव्हल्समध्ये काय असतात की सँड्ससारखे पार्टिकल्स असतात, त्याच्यामुळं तिथं कोहेजिव्ह नेचर कमी असतं. ठीक आहे. त्यामुळंच आपण त्याला कोहेजनलेस सॉईल पण म्हणतो ग्रॅव्हलला. ठीक आहे, सँडला. तर या पार्टिकल्समधून वॉटर हे पास होऊ शकतं इझिली, त्यामुळं परमिॲबिलिटी जी आहे ती या केसमध्ये जास्त असते, मॅक्सिमम असते. ठीक आहे. तर याच्यावर पण क्वेश्चन JEE एक्झाममध्ये फ्रेम होऊ शकतो की सॉईल कॅटेगरी हॅव्हिंग मॅक्सिमम परमेबिलिटी क्वालिटी. ठीक आहे. तर मॅक्सिमम परमेबिलिटी ग्रॅव्हल किंवा सँड पार्टिकल्समध्ये होणार. ठीक आहे. त्यानंतर या स्केचमध्ये सँड. ठीक आहे, त्यामध्ये परमेबिलिटीची क्वांटिटी थोडीशी कमी होते. त्यानंतर सिल्ट आणि लास्ट आहे क्ले इज द लिस्ट परमिएबल सॉईल. ठीक आहे. तर या स्केचवरून तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता परमेबिलिटी, लिस्ट आणि मोस्ट. तर याच्यावर पण क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात. त्यानंतर दिस इज द ऑलरेडी वी हॅव डिफाईन दिस पर्टिक्युलर डेफिनेशन. ठीक आहे. कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू अलो वॉटर पासेस थ्रू इट. ठीक आहे. दॅट इज द क्वांटिटी ऑफ वॉटर पर युनिट सॉईल सरफेस अंडर अ प्रेशर ऑफ 1 युनिट हायड्रोलिक ग्रॅडियंट. ठीक आहे. 1 युनिट हायड्रोलिक ग्रॅडियंटच्या अंडर किती वॉटर पास होतं आहे त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला आपण परमेबिलिटी डिफाईन करू शकतो. ठीक आहे. तर या केसमध्ये तुम्ही इथं या इमेजमध्ये पण बघू शकता की वॉटर हे या पर्टिक्युलर मॅटरमधून पास होत आहे, त्याच पर्टिक्युलर प्रॉपर्टीला आपण परमेबिलिटी म्हणतो आहे. ठीक आहे. देन दिस इज द सम कन्सेप्ट्स और थिअरी पार्ट बिहाइंड द परमेबिलिटी. ठीक आहे. Darcy's law is valid for laminar flow. Laminar flow, we all know the laminar flow is defined as the Reynolds number having less than unity, that is 1. ठीक आहे. That is the laminar flow. And for laminar flow, Darcy's law is valid. ठीक आहे. आता लॅमिनार फ्लो कोणत्या केसमध्ये होणार? सँड, सिल्ट आणि क्ले या पार्टिकल्समध्ये लॅमिनार फ्लो हा ऑकर होऊ शकतो. ठीक आहे. ज्या ठिकाणी रेनॉल्ड्स नंबर हा लेस दॅन 1 असेल. ठीक आहे. तर हा DFCCIL 2018 मध्ये ऑलरेडी विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर हे जे रिलेशन आहे सिपेज व्हेलॉसिटी आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी याच्यावर पण ऑलरेडी WCD 2019मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे रिलेशन लक्षात ठेवा, सिपेज व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्चार्ज व्हेलॉसिटी डिवायडेड बाय पोरोसिटी. ठीक आहे. या टर्म्स पण मी इथं इंडिकेट केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याचे युनिट्स मीटर पर सेकंड, पर्सेंटेज कशात घ्यायचं आहे. ठीक आहे, ते पण इथं इंडिकेट केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर मॅक्झिमम पार्टिकल साईज फॉर विच डार्सीज लॉ इज ॲप्लिकेबल 0.5 mm एवढ्याच पार्टिकलपर्यंत आपण डार्सीज लॉ हा अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर त्यानंतर डार्सीज लॉ इज ॲप्लिकेबल इफ सॉईल इज होमोजिनियस, इनकॉम्प्रेसिबल अँड आयसोट्रोपिक. ठीक आहे. हा पण क्वेश्चन टाउन प्लॅनिंग 2018मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ परमिएबिलिटी दॅट इज इंडिकेटेड बाय कॅपिटल K अँड इट इज डिटरमाइन इन मीटर पर सेकंड और सेंटीमीटर पर सेकंड और MM पर सेकंड. ठीक आहे. तर याच्यावर पण ऑलरेडी SSC JEE 2019, त्यानंतर PWD 2016, PWD 2018 या तिन्ही एक्झाम्समध्ये याच्यावर क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा जे आपण वर बघितलं ग्रॅव्हल, सँड, सिल्ट आणि क्ले. ठीक आहे. याची परमिएबिलिटी इथं दिलेली सेंटीमीटर पर सेकंडमध्ये. ठीक आहे. आणि ड्रेनेज म्हणजे परव्हियस आहे, म्हणजे परव्हियस म्हणजेच काय, परमिएबल, ज्याच्यातून वॉटर पास होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर सँड पण परव्हियसच असते, सिल्ट ही स्लाइटली परव्हियस असते आणि क्ले ही इम्परव्हियस असते. याला तुम्ही लिस्ट परमिएबल पण म्हणू शकता, क्लेला लिस्ट परमिएबल. ठीक आहे. अँड ग्रॅव्हल इज द मोस्ट परमिएबल. ठीक आहे. त्यानंतर हे एक रिलेशन आहे KP इक्वल टू
के डिवाइड बाय एन. ठीक आहे, दीज आर दी पॅरामीटर्स. ठीक आहे, पोरोसिटी ह्या रिलेशननी तुम्ही इथं डिटरमाइन करू शकता, ई डिवायडेड बाय 1 + ई. ठीक आहे, त्यानंतर या काही मेथड्स आहेत. ठीक आहे, तर इथं बघा हा क्वेश्चन टाउन प्लॅनिंग 2018मध्ये विचारला होता. कोएफिशियंट ऑफ परकोलेशन इज ग्रेटर दॅन कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी. ऑब्वियसली. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ परकोलेशन हे जास्त असतं परमेबिलिटीपेक्षा. त्यानंतर काही मेथड्स आहेत कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी. ठीक आहे, तर या लॅब मेथड्स आहेत. कॉन्स्टंट हेड परमेबिलिटी इट इज प्रेफर्ड फॉर कोर्स ग्रेन. ठीक आहे, आता एकाच्या लक्षात ठेवायचं, इथला सी आणि इथला सी यांचं कॉम्बिनेशन कॉन्स्टंट फॉर कोर्स. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर व्हेरिएबल हेड मेथड, त्यालाच आपण फॉलिंग हेड मेथड पण म्हणतो. ठीक आहे, तर फॉलिंग हेड मेथड ही क्ले पार्टिकलसाठी आपण यूज करतो. ठीक आहे, जिथं लेस परवियस सॉईल असेल. ठीक आहे, क्ले पार्टिकल लिस्ट परमिएबल सॉईल आहे, ते आपण वरच बघितलं. ठीक आहे, तर या केसमध्ये फॉलिंग हेड व्हेरिएबल हेड मेथड ही अप्लाय होते. ह्या झाल्या दोन्ही लॅब्स मेथड. ठीक आहे, त्यानंतर ह्या फील्ड मेथड आहेत, पंपिंग आउट मेथड आणि पंपिंग इन मेथड. ठीक आहे, तर ह्या ॲक्युरेट आहेत ॲज कम्पेअर टू लॅब मेथड्स. ठीक आहे, याच्यावर पण क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे, याच्यावर ऑलरेडी SSCJEमध्ये PWD 2018मध्ये क्वेश्चन विचारलेलं, ते आपण खाली डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा पंपिंग आउट टेस्ट ही लार्ज एरियासाठी, म्हणजे लार्ज प्रोजेक्ट्स जे असतात त्याच्यासाठी आपण पंपिंग आउट टेस्ट यूज करतो, आणि पंपिंग इन ही स्मॉल एरियासाठी आपण प्रेफर करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा ही इमेज तुम्ही म्हणजे ट्रिक ॲज अ ट्रिक म्हणून प्रेफर करू शकता. ठीक आहे, कोएजनलेस सॉईल म्हणजे सँड, जिथं ग्रॅव्हल असतात, ग्रॅन्युलर पार्टिकल्स असतात, ज्यातून वॉटर हे पास होऊ शकतं, त्यामुळे त्याला आपण मोस्ट परमिएबल पण म्हणतो आहे. ठीक आहे, तर एम्प्टी स्पेस तिथं अवेलेबल असतो, त्यालाच आपण वाईड्स म्हणतो, त्यालाच पोर्स म्हणतो. तीच परवियस सॉईल असते आणि त्यालाच आपण सँड पण म्हणतो, कारण ती परमिएबल असते, म्हणजेच ग्रॅव्हल. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही ते रिलेशन बनवून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, ग्रॅव्हल सिल्ट म्हणजेच परमिएबल, म्हणजेच सँड म्हणजेच परवियस सॉईल, म्हणजेच वाईड्स म्हणजेच पोर्स, म्हणजेच एम्प्टी स्पेस म्हणजेच कोएजनलेस सॉईल, म्हणजे सँड, ग्रॅव्हल, ग्रॅन्युलर सॉईल. ठीक आहे, तर अशा कोणत्याही फॉर्म्समध्ये JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. त्याच्यामुळे ही ट्रिक मी तुम्हाला इथं सांगितली की ते तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर हे काही क्वेश्चन्स आहेत जे ऑलरेडी JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ सॉईल इव्हॅल्युएटेड बाय कंडक्टिंग पंपिंग टेस्ट. पंपिंग टेस्ट आताच बघितलं आपण की परमेबिलिटी तिथून आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर परमेबिलिटी कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी जो आहे तो इथं फाईन सँड लूज सिल्टसाठी विचारलेला. ठीक आहे, हा टेबल पण आपण वर बघितला, तो पण तिथे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मॅक्झिमम पार्टिकल साईज, ठीक आहे, ते पण बघितलं 0.5 mm वर. ठीक आहे, त्याच्यानंतर हा DFCCIL 2018चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन युनिटी म्हणजेच 1. ठीक आहे, तर हा पण क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर हा PWD JEEचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये डिस्चार्ज व्हेलॉसिटी आणि सिपेज व्हेलॉसिटी तुम्हाला डिटरमाइन करायची आहे. ठीक आहे, तर हे जे रिलेशन आहे तुमच्याकडे सिपेज व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्चार्ज व्हेलॉसिटी बाय पोरोसिटी. ठीक आहे, आणि हे तुम्ही यूज करून हे डिटरमाइन करू शकता. ठीक आहे, तर याच्यामध्ये पोरोसिटी दिलेली 50%. ठीक आहे, तर हे तुम्ही व्हॅल्यूज पुट करून इझिली डिटरमाइन करू शकता. त्यानंतर हा पण PWD JEEचाच क्वेश्चन आहे. फॉलिंग हेड परमेबिलिटी टेस्ट कंडक्टेड फॉर फॉलिंग हेड म्हणजेच काय, फाईन ग्रेनसाठी. ठीक आहे, कोर्स म्हणजे सी म्हणजेच कॉन्स्टंट हेड परमेबिलिटी टेस्ट. ठीक आहे, म्हणजे हा सी आणि हा सी, तर आपल्याला विचारला सी नाही विचारला, F म्हणजे फॉलिंग हेड विचारला, त्यामुळं हा कॅन्सल होईल, फाईन ग्रेन सॉईल राहील. ठीक आहे, बोथ तर येणार नाही कारण कोर्स नाहीच आहे त्याच्यात, तर हे दोन्ही ऑप्शन्स इथून डिलीट होतील आणि राहील फाईन. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही ट्रिक्स वापरून एक्झाम्समध्ये क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर हा SSC JEE 2019चाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथं मेथड विचारली, फील्ड मेथड विचारली. ठीक आहे, तर फील्ड मेथड आपल्याला माहिती आहे, पंपिंग इट आणि पंपिंग आउट या दोन मेथड आपण फील्डमध्ये यूज करतो. ठीक आहे, फॉलिंग हेड आणि कॉन्स्टंट हेड ह्या मेथड्स आपण लॅबमध्ये यूज करतो. ठीक आहे, आणि ओडिओमीटर टेस्ट ही ऑलरेडी याच्यामध्ये नाहीच आहे, ती आपण इफेक्टिव्ह स्ट्रेस डिटरमाइन करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, तर हे काही क्वेश्चन्स आहेत जे JEE एक्झाम्समध्ये विचारलेले. ठीक आहे, सो शेअर व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड स्टडी विथ this particular channel and subscribe the channel. ठीक है, and if you have any questions you can ask on your comment section. ठीक है, thanks.